हाय हॅलो नमस्कार. मी पुन्हा एकदा ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे बघा मी राजमा भिजायला घातलेला होता सकाळी, तर तो मी कुकरमध्ये लावलेला आहे. थोडंसं मीठ आणि पाणी टाकून शिजायला घातलेला आहे. तर गाजर खूप आलेले होते, फ्रीजमध्ये होते भरपूर. म्हणलं चला गाजराचा हलवा तरी करून टाकूया. मी गाजरं स्वच्छ धुवून घेतली, पण म्हणलं गाजरे खिसेपर्यंत भात शिजून होईल म्हणून भात पण एकीकडे साईडला फोडणीला टाकला आणि गाजरं खिसाय घेतली. तर गाजरं खिसून झाल्याच्या नंतर म्हणलं चला राजमा शिजलेला असून राजमा पण फोडणीला टाकूया. तर इथं मी थोडेसे कच्चे मसाले टाकलेले आहे. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर मी इथं परतायला घातलेली आहे आणि खूप छान असं परतून घेते. आणि त्याच्यानंतर मग मी ह्याच्यात आपले घरगुती मसाले टाकणार आहे. थोडीशी मिरची पावडर, मटण मसाला आणि थोडी हळद. तर हे पण मी टाकणार आहे त्याच्यात. तर तुम्ही कशी बनवतात राजमा? तर राजमा मी पहिल्यांदाच बनवलेला आहे आणि गाजरचा हलवा पण मी पहिल्यांदाच बनवते, कारण आमच्या घरी जास्त बनवले जात नाही. तर इकडं राजमा शिजेपर्यंत म्हणलं चला गाजरचा हलवा करून घ्यावा. तर इथं मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि हे गाजर खिसलेलं मी त्यात टाकलेलं आहे. तर गाजर खिसलेलं मी असं आता मीठ टाकून थोडंसं वाफलून घेणार आहे. तर तुम्ही कसा गाजराचा हलवा बनवता नक्की कमेंट करून सांगा. तर हे मी झाकून ठेवणार आहे आता थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये दूध घालणार आहे. तर कसा झालेला गाजराचा हलवा हे नक्की कमेंट करून सांगा.